ह्या मापाने मी 2 डबे घेतलेले आहेत बघा इथे. आणि मी 1 किलोचं माप पकडलेलं आहे ह्या डब्यासोबत. असे 2 डबे घेणार आहे आणि स्वच्छ धुवून आपल्याला हे भिजत घालायचं आहे 4 ते 5 दिवस. हे बघा, आज आहे पाडवा. सकाळ सकाळचं मी डाळ शिजवून घेतली होती. आता मी येवली काढत आहे थोडी थंड झाल्यानंतर. आणि अशा पद्धतीने मी हे निथळून काढत आहे साईडला. आणि मी आधीच शिजवताना थोडंसं नमक, हळद आणि थोडासा सोडा घातला होता, कारण आमची डाळ लवकर शिजत नाही त्यामुळे. आणि आता कढई बघा, मी कढईचाच वापर केलेला आहे. कढईमध्ये मी डाळ आणि गूळ एकत्र करून कमी गॅसवर ठेवलेला आहे. आणि आपला गूळ फक्त पातळ झाला की आपण मस्त असं पुरण तयार करून घेणार आहे नेहमीप्रमाणे ग्राइंडरमध्ये. जर कोण नवीन असेल त्यांना पण दाखवूया आपण ग्राइंडरमध्ये कसं पुरण केलं जातं. म्हणलं आज सुंठची पावडर संपली होती. सुंठची पावडर करायची काय केलं, हे सुरुवातीला मी कुटून घेणार आहे आणि मग मिक्सरला बारीक करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने कुटलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक करून घेऊया. आणि सगळी जवळजवळ 100 ग्रॅम सुंठ होती. आता मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहे. हे बघा, अशी पावडर तयार झालेली आहे. आता आपण बारीक चाळून घेऊया चाळणीने. आणि नेहमीप्रमाणे बघा, हा पावडरचा डबा आहे. त्यामध्ये मी टाकलेला आहे थोडंसं जो गाळ होता ते. आणि अगदी थोडीशीच पावडर आपण यामध्ये घालणार आहे. सुंठ पावडर मिक्स केलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. आणि अगदी थोडंसंच नमक घालायचं, किंचित नमक घालून घ्यायचे. यामध्ये नमक टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी यामध्ये. डाळ काढून त्याच कुकरमध्ये मी भात पण शिजत घातलाय थोडंसं नमक टाकून. 1 वाटीभर तांदूळ घातलेले शिजत यामध्येच. पाडवा म्हणजे चैत्र महिन्याची सुरुवात झालेली आहे आता. आणि आमच्या इकडे पाडव्याला कंपल्सरी शेवळ्या खातात, म्हणून मी सकाळ सकाळी शेवळ्या बनवायसाठी थोडंसं तूप लावलं. कढईला पाणी छान असं ओतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर पण घातलेली आहे, अर्धी वाटी. ग्राइंडर केलं चालू. आणि बघा, पुरण टाकलेलं आहे बनवायला यामध्ये. आणि इकडे बघा, पाण्याला उकळी आलेल्या शेवया टाकायला. आणि मी हा पे केलेला ऑलरेडी शेवया त्या यूज केलेल्या आहे त्यामध्ये. आणि हे आम्ही भाजून आधीच ठेवल्या होत्या, त्यामुळे डायरेक्ट यामध्ये घातलेले आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि मोठ्या गॅसवर आपल्याला मी शिजवून घेणार आहे. छान असं मिक्स केलेलं आहे, बघू शकता इथे. 5 मिनिटं झालेलं आहे. सो मी पुरण आहे तसं अडकलेलं आहे, ते मी बारीक कुठं ढकलत आहे जेणेकरून बारीक व्हावं म्हणून. तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. थोडे कुठं एक कण राहिलेलं आहे. आणि ते पण आपण बारीक करूया आता. 5 मिनिटामध्ये ते पण छान स्मूथ बारीक होतं. मी तुम्हाला पुरण दाखवते बघा. आणि कुठं तर एखादा असा शिल्लक आहे, नाहीतर नाही आहे. बऱ्यापैकी सगळं बारीक झालेलं आहे, बघू शकता इथे पुरणामध्ये. आणि थोडा वेळ आपण अजून ठेवणार आहे, जेणेकरून एखादी पण डाळ शिल्लक असेल ना तर ती पण आपली छानपैकी असं बारीक होऊन जाईल. आणि अजून मी 5 मिनिट ठेवणार आहे. तसं छान असं लोण्यासारखं पुरण तयार होतं आहे बघा ग्राइंडरमध्ये. आणि आपल्याला काही कष्ट नाही, काय लागत नाही, काय नाही बघा. अशा पद्धतीने हे पुरण तयार झालेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते इथे किती छान स्मूथ बारीक झालेलं आहे बघा. अगदी लोण्यासारखं दिसतंय ना. मी शेवाळे बनवून घेतलेले आहेत, त्यामध्ये थोडंसं दूध घालून घेणार आहे. मस्त असं दूध घालायचं आहे. आणि सगळ्यांना मी खायला देणार आहे यामध्ये. आता अगदी 1 प्लेट बरंच केलेले आहेत, सगळ्यांनी थोडे असे येतील. 1 घास तर कमीत कमी खावावा असं आमच्या इकडे पाडव्याला म्हणतात सगळेजण, म्हणून असं केलेलं आहे. ते हे धुवायचं पण खूप सोपं आहे. आणि अर्धा तासापूर्वी मी चावीखाली हे भरून ठेवलं होतं. आणि बघा, हे मनानं पूर्ण निघलेलं आहे. पूर्ण हे मनानं निघलेलं आहे. जास्त काय कुठं तर राहिलं तर ते स्वच्छ करायचं, नाहीतर मोस्टली सगळं ते पुरण निघलेलं आहे, बघू शकता इथे.
हे बघा पाणी ओतल्यानंतर बघा हे पण पूर्ण क्लीन झालेलं आहे. थोडंसं आपण धुवून घेऊया ह्याला स्वच्छ. इथे गव्हाचं आणि मैदा चाळून घेतलेला आहे. थोडं निम्म गव्हाचं पीठ आहे आणि निम्मेल थोडंसं कमी मैदा घातलेला आहे यामध्ये बघा मी. आणि छान असं मिक्स करून आता आपण याची कणिक कशी मळायची ग्राइंडरमध्ये हे तुम्हाला मी दाखवणार आहे. सुरुवातीला आपण यामध्ये तेल घालून घेऊया. थोडं तेल घातलेलं आहे आणि ग्राइंडर चालू करू आपण. आणि मी ग्राइंडर बंद करते. तेल सगळीकडे लागलेलं आहे आपलं. आता बघू शकता हे तेल आहे ते सगळीकडे लागलेलं आहे आणि थोडंसं पाणी असल्यामुळे ते हे झालं. आता यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी आज तुम्हाला कपाचं माप दाखवते बघा. हा 200 ml चा कप आहे. एक हा 2 3 4 आणि 5 कप मी घातलेला आहे यामध्ये बघा. चालू केलेला आहे बघू शकता इथे. आणि सुरुवातीला आपण मी तर 2.5 कप पाणी घालणार आहे. एक हा दुसरा कप आहे. आणि नॉर्मल चपाती असेल तर 2 कप पाणी वापरायचं आहे. पण आपण पोळ्याला करतोय मग पोळ्याची कणिक जरा थोडी नरम असते म्हणून इथं बघा मी 2.5 कप पाणी घातलेलं यामध्ये. आणि बघा स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी असं हे करत आहे. फक्त फोडायचं काम करत आहे. आणि हे उडतंय सुद्धा. आणि मी थोडं बंद करणार आहे आता हे. आणि बघा आता हाताने तुम्ही चेक करू शकता की इथं पाण्याची गरज आहे की नाही आहे. पाण्याची गरज आहे आणि हे परफेक्ट झालेलं आहे. आणि बघू शकता असं गोळा तयार झालेला आहे. पण मला असं आणि कुणाकुणाला खरंच पोळ्याची कणिक पूर्ण पातळ आवडते म्हणून मी काय केलेलं आहे अजून अर्धा यामध्ये पाणी घालून घेते थोडंसं मला वाटतं. सो अर्धा घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चालू करायचं आहे. हे बघा अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच कणिक आहे खूप छान मळून तयार झालेलं आहे. आणि बघा ह्याला मर्दायची पण गरज नाही. ती ऑटोमॅटिक मर्दून बाहेर निघते. तुम्हाला मी दाखवत आहे ते. आणि पुन्हा इथं आपण यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे. अगदी थोडंसं तेल घालणार आहे कारण पोळ्याच्या कणकीला जेवढं तेलामध्ये छान कणिक मरदेल तेवढं छान दिसते. हे बघा आता आपला हा गोळा आहे तो तयार झालेला आहे. आता आपण हा ग्राइंडर आहे ते बंद करूया कारण गोळा पुढं सरकत नाही. अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे आपला. आणि मी ग्राइंडर बंद केलेला आहे आता. आणि मस्त असा कणकीचा गोळा आहे तो साईडला काढून घेऊया आपण आता. बघा खूप छान पद्धतीने असं कणकीचा गोळा आहे ना. मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे असं कणिक आहे ते मळून झालेलं आहे. सो एकजीव करून आपण एकत्र करूया. आणि बघू शकता इथे मला अंदाजाप्रमाणे गव्हाचं बघा पोळ्याला किती 3 कप पाणी केलेलं आहे. 5 कप पीठ असेल तर 3 कप पाणी. आणि जर तुम्ही चपातीला मळत असाल तर तुम्हाला कमीत 2.25 कप पाणी बास होतं कणिक मळण्यासाठी. पुरण आहे लोण्यासारखं अधिक पुरण झालेलं आहे. आणि कणिक पण छान मळून झालेली आहे आपली. पाणी भरून ठेवणार आहे बघू शकता इथे. जिरे मोहरीची फोडणी देऊन आले लसणाची पेस्ट चांगली भाजून घ्यायची आपल्याला यामध्ये बघा. आणि इकडे बघा भजी तळण्यासाठी थोडं त्यांचं तेल पण तापवत आले सोबत. अर्धा चमचा धण्याची पावडर टाकलेला आहे. हे काश्मीर लाल मिर्च पावडर आहे. आणि हे तिखट टाकलेले आहे तिखट मिरची पावडर. आणि ते बघा थोडा अर्धा चमच्याला कमी असा गरम मसाला टाकलेला आहे. सगळ्याचे छान असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. बारीक केलेल्या खोबऱ्याची पेस्ट पण आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि मी आता यामध्ये पाणी घातलेलं आहे बघू शकता. अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये. आता यामध्ये मी जे मगाशी येवणी काढलं होतं ते यामध्ये घालणार आहे बघू शकता.
चवीप्रमाणे नमक टाकून घ्या यामध्ये आणि मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि फायनली माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. इथं केलेले आहे कटाची आमटी, म्हणजे येवण्याची आमटी आहे. मस्त असं कटलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघा इथे कुरड्या आहेत, त्या पण छान भाजून घेतलेल्या आहेत. इकडे भजी भाजायचं काम चालू आहे मोठ्यांसाठी. इकडे आहे पुरणाच्या पोळ्या सगळ्यांसाठी खाण्यासाठी केलेल्या आहेत आणि इकडे भजी भाजून ठेवलेल्या आहेत बघू शकता. आणि त्यानंतर बघा हे छोट्यांची भजी आहेत, थोड्या शेवळ्या आहेत आणि देवासाठी पोळ्या पण साईडला काढून ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने आमचं आजचं जेवणाचं ताट आहे ते तयार झालेलं आहे. तुम्हाला मंडळी कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बघा जरा सगळं झालं तर मला देवपूजा करून घ्यायची म्हणून मी ते देवपूजा करायला घेतलेली आहे. आणि नेहमीप्रमाणेच रोजच्यासारखीच देवपूजा करून घेतलेली आहे. इथे सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून अष्टगंध गुलाल लावून घेतलेला आहे इथे. आणि मी नेहमीच देवपूजा करायच्या आधीच अगरबत्ती लावते आणि थोडं समयी म्हणजे आपली जी आरती आहे ती लावून ठेवते, नंतर देवपूजेला सुरुवात करत असते. देवपूजा करत असताना देवी देवतांचे मंत्र जप हा चालूच असतो. प्रत्येक देवाचं नाव मी यामध्ये घेत असते. अशा पद्धतीने माझा मंत्र जप चालूच असतो. ओंकार नमः, महालक्ष्मी नमः. सिंधुराची कंठीसारखे माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव काय साई वाद करता पडलो प्रवाही ते तू भक्त लागी पावसी नवलाई. जय देव जय महिषासुरेश्वराईच्या वल्लभा पावे चुलगा. जय देव. हे बघा आज आहे गुढीपाडवा आणि आजची पूजा माझी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. इथे आमच्या कुलस्वामी यांचा फोटो आहे, कालभैरवनाथाचा फोटो आहे. इकडे बघा महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. इकडे तुळजापूरची भवानी आहे. इथं आपली महादेवाची पिंड ठेवलेली आहे. आमच्यात रुपयानी 1 रुपयानी सुपारी ठेवायची पद्धत आहे देव म्हणून. आणि इथे बघा अन्नपूर्णेची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे आणि हा श्रीकृष्ण आहे इथे. आणि शंख असा मी पुजलेला आहे आणि इथे कासव ठेवलेला आहे. आणि नैवेद्यामध्ये बघा भात आमटी, थोड्या शेवळ्या आहेत, पापड्या आहेत आणि भजी आहेत असा नैवेद्य आहे. आणि बघा अशी पूजा केलेली. इथे धूप पण लावलेला आहे. धूपमध्ये मी शामराणी प्लस धूप दोन्ही एकत्र लावते, जेणेकरून आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. नेहमीप्रमाणेच तुळशीची पूजा करून घेतलेली आहे. हळदी कुंकू वाहिलेला आहे, त्यामध्ये नैवेद्य दाखवलेला आहे आणि इथं पंती लावलेली आहे आणि अगरबत्ती लावून असं ओवाळून घेतलेलं आहे. सोबत तुळशीला पण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. सोबत सगळ्या झाडांना थोडंसं पाणी घातलेलं आहे. पण मला तुळशी कुंडीत एक वेगळंच काय ते दिसलं, ते म्हणजे स्ट्रॉबेरीची रोपं आहेत. मी कारण इथं स्ट्रॉबेरी लावली होती, मग अंदाजे ही स्ट्रॉबेरीची रोपंच आहेत. आधी छोटी आहेत, मोठी झाल्यानंतर बघूया ही कशाची रोपं आहेत ती.